अमरावतीतील विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या तपोवन संस्थेमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पूज्य सचिनदेव महाराज यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा पार पडला। गेल्या 5 दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली गुरु शिष्य परंपरा यंदाही मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली। यावेळी शांतिकुंज परिसरातील सभागृहाला वंदनीय श्री संत अच्युत महाराज खुले सभागृह असे नामकरण करण्यात आलेत। या नामफलकाचे अनावरण पूज्य सचिनदेव महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच संत अच्युत महाराजांनी 4 दशकांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला। भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण सचिनदेव महाराज, प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई, डॉक्टर अनिल सावरकर, सुधीर दिवे आणि सहदेव गोळे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले। निवासस्थानाचे नूतनीकरण अच्युत महाराज भक्त परिवाराच्या माध्यमातून करण्यात येणार असून भाविकांनी याकरिता उदंड प्रतिसाद देत स्वच्छेने देणग्या अर्पण केल्यात। आपल्या प्रवचनात सचिनदेव महाराजांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत श्रद्धा, निष्ठा, समर्पण आणि सेवाभाव हाच खरा शिष्यधर्म असल्याचा संदेश दिला। तसेच प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांच्या नेतृत्वाखाली तपोवन संस्थेमध्ये झालेल्या विकास कामांचे आणि समाजसेवेचे विशेष कौतुकही त्यांनी केलेत। या सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्याचा प्रेरणादायी संगम घडवणारा हा सोहळा तपोवन संस्थेच्या इतिहासातील आणखी एक संस्मरणीय अध्याय ठरला।